बिहार विधानसभा निवडणुकीच्या महानिकालाच्या महाकव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बिहार निवडणुकीमध्ये एक फॅक्टर महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यांच्या प्रचाराचा सुद्धा एनडीएला खूप मोठा फायदा झाल्याचं दिसतंय, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बिहारमधील 61 मतदारसंघांवरती प्रभाव दिसतोय। बिहारमधील 61 मतदारसंघांपैकी 49 मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जिल्ह्यांमध्ये काही मतदारसंघात प्रचार केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये प्रचार सभा आणि रॅली घेतलेल्या होत्या। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत। मुनगंटीवारजी, महाराष्ट्राचे 2 चेहरे, एक देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही सुद्धा प्रचारासाठी गेलेला होतात। महाराष्ट्रातल्या या भाजपच्या नेत्यांनी बिहारचा कोणता अंडरकरंट पाहिला ज्याच्यावर तुम्ही फोकस केलात आणि ज्याचा आपल्याला आता परिणाम दिसतोय की त्या जागांवरती एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत? नाही, महाराष्ट्राचे नेते जेव्हा बिहारमध्ये प्रचारासाठी जातात तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्राकडे बघण्याचा बिहारचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे, की महाराष्ट्राने जो विकास करून दाखवला तर महाराष्ट्राचे नेते हे फक्त जातीय राजकारण करत नाही, खोट्या आश्वासनाचं राजकारण करत नाही, तर त्यांचं आचरण कृती ही विकासाच्या दिशेने जाते, यावर मात्र बिहारच्या लोकांचा विश्वास। नंबर 2, महाराष्ट्राच्या नेत्यांबद्दल एक आपुलकी आहे की आज बिहारच्या अनेक लोकांना महाराष्ट्राने या अगोदर जी काही इथं रोजगाराची संधी दिली त्याच्याही संदर्भात त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे एक धन्यवादाची भावना आहे। पण बिहारमध्ये गेल्यावर त्यांच्याकडून आपणही काही गोष्टी शिकू शकतो की बिहारचा व्यक्ती हा कष्ट करणारा आहे। म्हणजे तुम्हाला सुद्धा एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल की मागच्या 25 ते 35 वर्षात एकाही शेतकऱ्यांनी बिहारमध्ये आत्महत्या केली नाही। म्हणजे दारिद्र्य आहे, गरिबी आहे, पण एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही। तर याचं कारण काय, या संदर्भातही आपण खरं तर काही गोष्टी त्यांच्याकडून समजून घेतल्या पाहिजे की त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे आणि त्यामध्ये ज्या काही नैसर्गिक व्यवस्था आहे सरकारच्या वतीने नाही, त्यातून एकही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही। म्हणजे मी लोकांकडून घेतल्यावर मुद्दाम गुगलवर जाऊन पुन्हा सर्च केलं की हे खरं बोलताय की नाही, तर मला वाटतं की या काही गोष्टी, आता त्यांच्याकडे क्षेत्रफळ खूपच कमी आहे, 94,000 स्क्वेअर किलोमीटर त्यांचं क्षेत्रफळ आहे, लोकसंख्या आत्ताची जर 2025 ची आपण अंदाजित धरली तर तीही 13 कोटी आहे। म्हणजे आमच्या तुम्ही आता शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केलात आणि याच शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी यांनी अनेक प्रयत्न केले। म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की दारिद्र्य आहे बिहारमध्ये, तर गरिबांच्या घरी जाऊन जेवण केलं होतं, मखाण्याची शेती पाहिली होती, तलावात उतरून मासेमारी वगैरे करताना सुद्धा ते दिसले होते, पण या सगळ्याचा सुद्धा काहीही परिणाम दिसला नाही। काँग्रेसची तर खूप मोठी पिछेहाट बिहारमध्ये झाली। काय कारण यामागचं तुम्हाला वाटतं? नाही, आपण लहानपणापासून एक उदाहरण ऐकलं की रावण हा साधूचं रूप घेऊन आला। आता आपल्याला एखादा नेता आपल्याकडे येतो तर त्याचा अंतरंग काय हे बघितलं जातं। तुमच्या भाषणामध्ये 90% भाषण हे तुम्ही सरकार असताना बिहारसाठी काय केलं यावर नाही, तुम्ही सरकारमध्ये असताना 1990 ते 2005 पर्यंत तुम्ही काय विकास बिहारमध्ये केला यावर तुमचं भाषण नाही। तुमचं भाषण एकाच मुद्द्यावर, एक तर मोदीजींच्या बद्दल नकारात्मक बोलणे, जितके काही तुमच्या डिक्शनरीच्या बाहेरचे शब्द आहे ते मोदीजींबद्दल वापरणे आणि वोट चोर वोट चोर वोट चोर। आता वोट चोरी आहे की यांच्या मेंदूची चोरी आहे हा तर एक रिसर्चचा विषय आहे, यावर एखाद्या विद्यार्थ्यांनी पीएचडी केली पाहिजे की तुम्हाला निवडणूक आयोगाने GR काढून अधिकार दिले, मतदान केंद्रावर मतदार याद्या याचा बूथ लेवल एजंट तुमचा काँग्रेस पक्षाचा ठेवता येतो, 5 वर्ष ठेवता येतो, 5 वर्षामध्ये त्या मतदार याद्या या परफेक्ट व्हावं यासाठी तुमची नियुक्ती होते, तुम्हाला एक आयडेंटिटी कार्ड दिलं जातं, तुम्ही कार्यकर्त्यांना कामाला लावायचं नाही आणि नुसतं वोट चोरी म्हटल्यावर लोकांना असं वाटतं की यांच्याकडे मुद्दे नाही आहे, यांच्याकडे दिशा नाही आहे, यांच्याकडे भविष्य नाही। पण त्याचे भरभक्कम पुरावे देऊन सुद्धा का फायदा झाला नाही? म्हणजे वोट चोरीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात, त्याचे भरभक्कम पुरावे त्यांनी दिले। अगदी आत्ताची प्रेस कॉन्फरन्स जर पाहिली तर पार ब्राझिलियन मॉडेलचा दाखला वगैरे सुद्धा त्यांनी दिला होता, पण त्याचाही फायदा का होताना दिसला नाही? अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं। कारण आहे हे पुरावे तकलादू आहे, ह्या पुराव्याचा काहीही संबंध नाही। जर पुरावे तुमचे तकलादू नसते तर तुम्ही कोणीही कोर्टात गेलं असतं, का कोर्टात जायची हिंमत नाही।
कारण कोर्टामध्ये संविधानाच्या सेक्शनच्या चाबकानी आपल्या पाठीवर फटके बसू शकतील ही भीती आहे. हे पुरावे फक्त पत्रकार बंधूंना दाखवायचे आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करायची, मुनगंटीवारजी, हंगामा हाच उभा मुद्दा घेऊन करायचा. मी भाई जगताप यांच्याकडे जाते. काँग्रेसचे नेते आहेत, आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया, कारण का पराभवाला कारणं द्यावी लागतात, विजयाला जल्लोष करायचा असतो. भाई जगतापजी, हरियाणा झालं, दिल्ली झालं, महाराष्ट्र झालं, आता बिहार. ज्यावेळी निकाल येतात त्यावेळी प्रत्येक वेळी काँग्रेसच्या नेत्यांची ही प्रतिक्रिया येते की आमची पिछेहाट का झाली याचं आम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल. आणखी किती वेळा आत्मपरीक्षणाच्याच नोटवरती आपण कायम राहणार आहोत? काँग्रेसचं नेमकं कुठे चुकलं, काय कमी पडलं? अगदी वोट चोरीचा मुद्दा ज्यावर आपण आता चर्चा करतोय, इतक्या ठामपणे तो मांडला गेला, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या गेल्या, पण त्याचाही काही परिणाम आपल्याला दिसला नाही. काय कारण यामागे? नाही, असं आहे की सर्वात प्रथम पहिलं मी सुधीर मुनगंटीवारांना त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. 2006 नंतरच या बिहार राज्याचा विकास झाला वगैरे वगैरे. मोदीजींची प्रतिमा, मोदीजींची आश्वासक प्रतिमा, 50,000 करोड चाहिए, 60,000 करोड चाहिए, 70,000 करोड चाहिए. किती पैसे दिले मला माहीत नाही, पण मला माहिती आहे. आता ह्या सगळ्या याला विकास असं एक असं जर ठोकळे वजा जर कोण म्हणत असेल त्यांना म्हणू द्या, त्यांना म्हणावंच लागेल तसं ते. आणि राहिली गोष्ट की वोट चोरीच्या बाबतीमध्ये आत्ताच आपल्या चर्चेमध्ये बोलताना 67 लाख दुबार मतदान आणि मेलेल्या लोकांचं मतदान कमी करण्यात आलं ना, म्हणजे ते होतं ना. असं कसं म्हणता येईल? आणि मला मोठं आश्चर्य वाटतंय की लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट जर लोकांसमोर आली किंवा आपल्यासमोर आली पुराव्यानिशी राहुल गांधींच्या घरातले पुरावे नव्हे तर या देशाच्या निवडणूक आयोगाने दिलेली कागदपत्र आहे, त्याच्या आधारावर आलेली पुरावे, परदेशातल्या लोकांच्या नावाने झालेलं मतदान, मेलेल्यांच्या नावाने झालेलं मतदान, जे मतदार आहेत त्यांना मतदान न करू देता एका एका घरामध्ये 200 लोकांचं मतदान, 0 हाऊस नंबर, हे कधी ऐकलं होतं का हो लोकशाहीमध्ये? कसल्या पण भाई जगतापजी, या सगळ्यामध्ये असं आहे की तुमच्या बोलण्यामध्ये अत्यंत तथ्य आहे. जे पुरावे तुम्ही समोर आणलेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक छोटासा प्रश्न तुम्हालाच विचारते, एक छोटासा प्रश्न. जी बोला. एक मिनिट बोला बोला. नाही, असं आहे की तुम्ही चर्चा चालवा तुमच्या पद्धतीने. मला मी त्या गोष्टींना प्रत्येकाला उत्तर द्यायला मी माझा समर्थ आहे, परंतु हे सगळं खोटं आहे. आणि हे सगळं आत्ताचं जे घडतंय किंवा देशभर घडतंय ते खरं आहे. जे काय लोकशाहीची पायामल्ली चालले, घटनेची पायामल्ली चालले, संविधानाचा जो अधिकार आहे तो मारला जातोय, मतचोरी होते, हे सगळं खोटं जर ठरवण्याचं मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. भाई जगतापजी, थोडासा याच्यासाठी थांबवते, आपण यावर सविस्तर चर्चा करू. आरोप केल्यानंतर त्याचा पाठपुरावा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो, त्यावर आपण बोलूया. पण त्याआधी अंबादास दानवेंची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, ती आली आपण पाहूया. बिहार इलेक्शन मध्ये महाविकास आघाडी ओव्हरऑल युपीएचा दारुण पराभव झालेला आहे. जे काही दावे करले होते सगळे फोल ठरले आणि पुन्हा एकदा इंडिया विजयी झालाय. काय सांगा? खरं तर याला पराभव तर झालेला आहे, हे तर मान्य केला पाहिजे. त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही. पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्त्वाचा आहे. जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता. आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं. पण तो ही चूक त्यावेळेस केलेली आहे. मी म्हणणार नाही की तेवढ्याच याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल, ज्या ज्या कमतरता झाल्या असेल, सत्तेचा मिसयूज झाला असेल, मतदार याद्याचा घोळ हा तर आहेच. पण कुठं ना कुठं
काँग्रेस असेल, तेजस्वी यादवांचा पक्ष असेल, हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल डिजिट सुद्धा गाठू शकत नाही अशी अवस्था झालेली आहे. काँग्रेसचं असंच आहे. काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते. प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे. आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं. काँग्रेसवर टीका करताय तुम्ही सरळ सरळ. मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. पण म्हणजे काँग्रेसचे असं तर मग तुम्ही त्यांच्यासोबत अलायन्स करणार आहात का? मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं आहे. हे असं होऊ नये. मग हे समीकरण धरलं तर या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जागा फार देण्याची तुमची मानसिकता दिसत नाही. आता तर अजून पडली. नाही, असं नाही. ह्या निवडणुकीहून फार गणितं लावू नये. बिहारचे गणितं आणि इथले गणितं, बिहारमध्ये प्रचंड जातीयवाद मोठ्या प्रमाणावर आहे. आता तसं काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही. त्यामुळे बिहारचे गणित आणि महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र असतात. थोडक्यात काँग्रेसने तळ्यावर यावं एवढंच म्हणणं आहे. म्हणावं का त्या असं? निवडणुकीचा बेस घेऊन या निवडणुकीच्या संदर्भात बोलताय असं म्हणायला हरकत नाही. मोठी बातमी आहे. काही म्हणायला हरकत नाही याच्याविषयी असं स्पष्टपणे. असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुझी इच्छा नाही असं दिसते आहे काँग्रेसवर जायची? नाही, आमची इच्छा आहे. बिलकुल आमची इच्छा. काँग्रेस, शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्याबरोबर पूर्णपणे महाविकास आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. परंतु छोट्या छोट्या गावात सुद्धा अशा पद्धतीनं जागा वाटप जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जातो. नाही त्यांची कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे. तो या सगळ्या बोलणीमुळे मिळत नाही आणि त्याचं परिणाम निकालात होत असतात. तुम्ही असं म्हणालात की काँग्रेस जागा जास्त मागतं पण त्यांची निवडणूक येण्याची क्षमता कमी असते. मग तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा हे पण मी असं बोललो की जागा वाटपाचा घोष शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे. आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो. कित्येक ठिकाणी काँग्रेसबरोबर बोलतो. आज आता 14 तारीख आहे, 15 तारीख आहे. काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या, ती जागा लढा, ही आम्ही लढतो, ती आम्ही लढतो. कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन, आमच्या पंजावर लढा, असं सगळीकडे चालतं. मला असं वाटतं हे काही योग्य नाही आहे. बिहारच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात काँग्रेसनी आताच्या जे निवडणूक आहेत काय शिकावं असं तुम्हाला वाटतं? शिकावं नाही, हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं, जे बिहारमध्ये शिकले नाही. आणि याच मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा भाई जगताप यांच्याशी संवाद साधूया. भाई जगतापजी, घरचा आहेर मिळालेला आहे. काँग्रेसच्या आणि राजदच्या चुका झालेल्या आहेत. काँग्रेस जागा वाटपात जागा जास्त मागतं पण पराभव मात्र काँग्रेसचा जास्त होतो. विजयामध्ये त्याचं परिवर्तन होत नाही असं अंबादास दानवे म्हणतायत. आपली प्रतिक्रिया? नाही, आजचा विषय वेगळा आहे, परंतु तरी सुद्धा मी थोडक्यात प्रतिक्रिया अशी देईन की अंबादास दानवे फार विद्वान आहेत आणि विरोधी पक्ष नेते राहिलेत. मी त्यांचं काम बघितलं 5 वर्ष. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा, लोकसभा हे सगळे वेगळे वेगळे विषय आहेत. आणि माझं मत मी याच्यापूर्वी मांडलं होतं. मी जेव्हा अध्यक्ष होतो मुंबईचा तेव्हाही मांडलं होतं की मुंबईपुरतं मर्यादित की काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे. आजही माझं मत तेच आहे. हे माझं मत सांगितलं. आमच्या नेत्यांचं काय मत आहे, दिल्लीवरनं जे काय आदेश येतील ते आम्ही तसेच्या तसे पाळू. परंतु ते बोलता बोलता एक गोष्ट जे बोलले त्यांना फक्त माहिती करता मुंबईची माहिती देतो. त्यांना वर्सोवामध्ये कधीही शिवसेना कधीही जिंकली नव्हती. भायखळामध्ये शिवसेना कधीही जिंकली नव्हती. बांद्रा ईस्टमध्ये एकदाच फक्त 93चे दंगे झाले, त्याच्यानंतर सरपोतदार निवडून आले होते. या सगळ्या जागा काँग्रेसच्या ह्या शिवसेनेने बळकावल्या असं माझं स्पष्ट मत आहे. ज्याचा काय अर्थ काढायचा तो काढत होती आणि मग त्याच्यात आमचं नेतृत्व पण त्याला जबाबदार आहे. कारण चर्चेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तशा व्हायला हव्या होत्या. मी स्वतः एकाच मीटिंगमध्ये होतो आणि आम्ही त्याच्यामध्ये आक्षेप घेतला होता. आता हा नवीन विषय तुमच्यासाठी बरा आहे चर्चेला, परंतु मी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की
आपली बलस्थानं आहेत ती जर आपण कॉम्प्रोमाइज केली तर ते योग्य राहणार नाही. राहिली गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थाचा, ज्याचा उल्लेख आमचे मित्र दानवेजीने केलाय. दानवेजी, हे खरं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. मुंबईसारख्या महानगरपालिका असतील, इतर सगळ्या नगरपालिका महानगरपालिका असतील, तिथल्या कार्यकर्त्याचा जो काही कल आहे, तिथल्या कार्यकर्त्याचं जे काही बलस्थान आहे, तशा पद्धतीने त्या चर्चा व्हायला पाहिजेत. ही गोष्ट बिलकुल खरी आहे आणि ही गोष्टही मी मान्य करेन की आपल्या चर्चा शेवटपर्यंत ह्या अशा लांबत जातात आणि मग वेळ मिळत नाही कार्यकर्त्याला, किंवा जो कोण आम्ही कॅन्डिडेट ठरवतो, जो आम्ही आमचा प्रतिनिधी जो निवडणुकीला सामोरं जाणारा असतो. ही गोष्ट खरी आहे, पण ही फक्त काही काँग्रेसकडेच आहे असं काही समजण्याचं कारण नाही. बहुधा हे बहुतेक ठिकाणी, कारण आता प्रत्येकाला असं वाटतं की बाबा मला लढायला पाहिजे, मला जिंकायला पाहिजे, त्यामुळे हे होत असतं. आणि त्या व्यतिरिक्त आजच्या ह्याचा जो बिहारचा निकाल, त्याच्यामध्ये काँग्रेसने शिकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. होय होय होय, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे दानवेजी. 140 वर्ष स्वातंत्र्याचा संपूर्ण इतिहास, बरोबर आहे भाई जगतापजी. आणि हे लूप होल्स आहेत तुमच्या सिस्टीममध्ये, हे तुम्ही सुद्धा मान्य करता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बोगस मतदानाचा, वोट चोरीचा तुम्ही उपस्थित केलात. आणि याच सगळ्या संदर्भात आपण बातचीत करूयात. प्रशांत दीक्षित सर आहेत, राजकीय विश्लेषक आपल्यासोबत. ते सातत्याने या मुद्द्यावरती भाष्य करतायत. सर, या सगळ्यामध्ये असं आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली, पुरावे भरभक्कम समोर आणले गेले, पण त्याचा पाठपुरावा तेवढ्या ताकदीनं झाला का जेवढा व्हायला हवा होता? पहिली गोष्ट म्हणजे गेले 2 दिवस सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी चालू आहे. ती आपल्या सगळ्या पत्रकारांनी आणि काँग्रेसच्या लोकांनी नीटपणे बघावी, ऐकावी. सर्व सरन्यायाधीश, भावी सरन्यायाधीश त्याच्यावर काय प्रश्न विचारतायत, काय सांगतायत आणि काय माहिती घेत आहेत. पहिली गोष्ट, यात निवडणूक आयोगाचं अपयश फार मोठं आहे की ते लोकांच्या मनातल्या अनेक शंका जितक्या प्रभावीपणे दूर करायला हव्यात तेवढ्या करत नाहीत. पण ज्यांनी निवडणुकीची प्रक्रिया बारकाईने बघितलेली आहे त्यांना लक्षात येतं की अनेक स्टेजेस अशा असतात की ज्या वेळे विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेऊ शकतात. त्या प्रत्येक स्टेजला काँग्रेस पक्षाने किंवा अन्य पक्षाने काय केलं, हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं या निवडणुकीकडे याचं ॲनालिसिस तुम्ही सामाजिक स्थित्यंतर या पद्धतीने सर्वांनी केलं पाहिजे. आपण एखादा इशू उचलतो म्हणून तो जनतेला मान्य आहे असं होत नाही. जनतेच्या मनातले प्रश्न वेगळे असतात आणि त्या प्रश्नांवर जर का राजकीय पक्ष संघटित रीतीने रस्त्यावर उतरले किंवा कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करायला लागले, व्यासपीठावर भाषणं देऊन नव्हे तर जनतेत जाऊन. साधं उदाहरण द्यायचं तर पुण्यातल्या नवलेपुराचं मोठं अपघात, गेली 10 वर्ष तिथे अपघात होत आहेत. का नाही काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आणि हा विषय घेत हातात? का नाही त्याच्यावर बोलत? तुम्ही व्यासपीठावर बोलण्यापेक्षा असे छोटे छोटे विषय घेऊन जेव्हा संघटना बांधाल तेव्हा त्याच्यावर. भारतीय जनता पक्षाने 60 वर्ष काम केलं आहे, 50 वर्ष, आणि अजूनही बिहारमध्ये त्यांना स्वबळावर सत्ता आणता येत नाही. हे कधीतरी तुम्ही लक्षात घेणार की नाही? तुम्ही जर का असेच मुद्दे काढायला लागलात की ज्याला लोकांमध्ये स्थान नाही. बिहारमध्ये मी स्वतः 2 वेळा फिरलेलो आहे, अनेक तुमचे लोक फिरत आहेत, अनेक चॅनेल्सवर तिथे दाखवलं जात आहे. बिहारमधला माणूस इतका सेन्सिटिव्ह आहे मतदानाच्या बाबत, किंबहुना राजकारण हे त्याच्या रक्तारक्तात भिनलेलं आहे. तो जर का अशा काही घटना घडल्या असत्या तर लाठाकाठ्या घेऊन रस्त्यावर आला असता लगेच. तसं झालेलं दिसत नाही. याचा अर्थ संघटना बांधणीत, लोकांची मनं जिंकण्यात, लोकांना आपला मुद्दा पटवून देण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय. हे पराभूत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि कंबर कसून कामाला लागलं पाहिजे. 405 जागा काँग्रेसला होत्या तेव्हा भारतीय जनता पक्षाला 2 जागा होत्या, पण त्याच्यानंतर त्यांनी आघाडी करत हळूहळू गेले ना वेगवेगळे विषय घेत. हेच काँग्रेसला करायला लागेल. आणि अजूनही काँग्रेसबरोबर 20-22% मतं आहेत. काँग्रेस काय देशातनं हद्दपार झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने हे लक्षात घेतलं पाहिजे. संघटना हाच कुठल्याही पक्षाचा प्राण असतो. जो काँग्रेसचा एकेकाळी होता 80पर्यंत, 80 नंतर तो विस्कटित होत गेला. लालू प्रसाद यादव यांचाही ती ताकद होती, पण त्यांनी यादवायझेशन केलं, म्हणजे मंडलायझेशनमधनं ते यादवायझेशन करायला गेले, तिथे ते मागे पडले. नितीश कुमारांनी मात्र घराणेशाहीला दूर ठेवलं, छोट्या छोट्या पक्षांची मोठ बांधली, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवली आणि महिलांना
खरोखर रोजगार मिळेल किंवा महिला आकर्षित होतील अशी धोरणं आखून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं, याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुम्ही उपस्थित केलात की लालू प्रसाद यादव यांनी यादवायझेशन केलं या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं. आणि याच मुद्द्यावरती मी आता सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाते, कारण MY फॅक्टरबद्दल आपण बोलत होतो. MY फॅक्टरचा पूर्वीचा फुल फॉर्म काय होता हे ओपन सिक्रेट आहे. आत्ताचा MY फॅक्टर जो 2025 मध्ये ठरला तो म्हणजे महिला आणि यूथ. या आधीच्या MY फॅक्टरवरून या नव्या MY फॅक्टरवरती तुम्ही स्वतःही शिफ्ट झालात आणि तुमच्या विरोधकांना सुद्धा शिफ्ट व्हायला लागलं. जेव्हा तुम्ही महिलांचा मुद्दा उपस्थित केलात, विरोधकांनी युवकांना रोजगार देण्याचा मुद्दा उपस्थित केलात. कशा पद्धतीनं हे ट्रान्झिशन बिहारमध्ये घडवून आणलं तुम्ही? नाही, जेव्हा MY फॅक्टर हा RJDच्या अनुकूल होता तो जातीय होता. आत्ताचा MY फॅक्टर म्हणजे महिला आणि यूथ हा MY फॅक्टर हा बिहारच्या विकासासाठी हा NDAचा MY फॅक्टर होता. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 50% महिला मतदार या देशामध्ये आहे, पण त्यांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्याची सुरुवात ही काही राज्यातून झाली आणि त्याचा सुपरिणामही आपण बघितला. आता आमच्या बंधूंनी फार सुंदर विश्लेषण केलं की कोणत्याही विजयाचं पराभवाचं विश्लेषण करताना विजयाची कारणं आणि ती कायम ठेवण्याचा प्रयत्न, पराभवाची कारणं दूर करून विजयासाठी नवीन योग्य निर्णय करणं हे आवश्यक असतं. आपण बघितलं असेल, मी मागे मध्य प्रदेशमध्ये जेव्हा गेलो तेव्हा 230 जागांपैकी आपलं सरकार येण्याची शक्यता कमी आहे असं कार्यकर्ते म्हणायचे. पण शिवराज चौहान साहेब जे 2003 पासून मुख्यमंत्री होते, त्यांनी महिलांना एक भेट दिली. जी योजना आपल्या लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती तिथं केली. आणि मग लक्षात आलं की साधारणतः 28 कार्यक्रमात मी गेलो, हजारोच्या संख्येने महिला तिथे यायच्या. झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं, तिथं झारखंडच्या विरोधी पक्ष आज जे आहेत त्यांनी केलं, ते निवडून आले. आता इथं जसं बाकी रणनीती आहे, यामध्ये एक गोष्ट पुन्हा माझ्या लक्षात आली की M म्हणजे महिलांसाठी जे आमच्या जीविका बहिणी तिथं म्हटलं जातं बचत गटांच्या, या जीविका बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा त्यांच्या रोजगारासाठी पैसे देण्यात आले, तेव्हा या सर्व वातावरणामध्ये अजून एक अनुकूलता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. युथच्या संदर्भामध्ये जरी प्रशांत किशोरजी मुद्दा घेऊन मांडणी करत होते, पण एक गोष्ट नक्कीच आहे की पॉलिटिकल सायन्स शिकवणारा प्राध्यापक हा उत्तम पॉलिटिकल सायन्स शिकवू शकतो, पण तो उत्तम नेता होऊ शकत नाही. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला चांगलं शिकवलं असेल, पण द्रोणाचार्य अर्जुनासारखा गांडीव धनुष्य घेऊन क्षमता निर्माण करू शकत नाही. चंद्रगुप्ताला चाणक्यानी सम्राट केलं, पण चाणक्य स्वतः चंद्रगुप्त होऊ शकत नाही हे प्रशांत किशोरजी विसरले. ते म्हणाले 10 राज्यों में मैंने लाई है. पण प्रशांत किशोरजी हे एखाद्या पक्षाला त्यांच्या रणनीतीमध्ये मदत करू शकतात, पण स्वतःच्या पक्षासाठी स्वतःसाठी रणनीती करताना ते मात्र अपयशी झाले. त्यांनी जरी युथ हा विषय जरी घेतला तरी तिथं असणाऱ्या NDAनी युवकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिहारचं जे भविष्य, श्रेष्ठ बिहार हा जो विषय मांडला, तर माझ्या लक्षात आलं की हमारा बिहार श्रेष्ठ बिहार हे जे NDAचं सूत्र होतं आणि त्यामागची मांडणी होती. MSME असेल, उद्योग असेल, युनिकॉर्न कंपन्या असेल, मुद्रा योजना असेल, स्टँडअप योजना असेल, शिक्षणाच्या सोयी असेल, हा जागतिक स्तरावर बिहारच्या तरुणांमध्ये असणाऱ्या क्षमतेचा आम्ही उपयोग करू. बिहारमध्ये सर्वात जास्त UPSC पास करणारे विद्यार्थी हे निश्चितपणे बिहारचे आहे. नालंदा विश्वविद्यापीठासारखं विश्वविद्यापीठ हे या बिहारचा आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो विचार श्रेष्ठत्वाचा आहे तो या बिहारचा आहे. अशा अनेक गोष्टी विषय हे त्या ठिकाणी NDAने केल्यावर M महिला आणि Y यूथ असं MYचं सूत्र बदललं असं मला बरोबर. सुधीर मुनगंटीवारजी, बिहारची परंपरा किती दैदिप्यमान आहे आणि संपूर्ण भारताच्या इतिहासात बिहारचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही सांगताय, पण बिहारचं हेच गतवैभव बिहारला प्राप्त व्हायला पाहिजे ही सुद्धा सगळ्यांची अपेक्षा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.